अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक झालेली आहे। 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला गुनाट गावातून अटक करण्यात आली आहे। गुनाट गावातून ग्रामस्थांनी दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत केली। एका कॅनॉलमध्ये दत्तात्रय गाडे हा लपून बसलेला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली। आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलंय। आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। 70 तासानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अखेर दत्तात्रय गाडेला पकडलेला आहे। रात्री 1:30च्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलेलं आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याआधी त्याचं मेडिकल केलं जाईल। आरोपी गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना काल मिळाली होती। शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजेस त्याचा अभ्यास करणं, सीसीटीव्ही फुटेजेस पाहणं, इमिडिएटली त्यांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीला आयडेंटिफाय केलं। जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलंय। काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून गाडीचा शोध घेतला पण गाडे सापडला नाही। उसाच्या शेतामध्ये जे पोलीस आहेत ते पोलीस खरं तर या आरोपीचा शोध घेत आहेत, तर दुसरीकडे ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जी नजर आहे ती पोलिसांची खरं तर आरोपीवरती आहे। रात्री 11:45 सुमारास गाडे एका घरात पाणी पिण्यासाठी गेला। पाणी प्यायला गेलेल्या घरातील महिलेनं पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली। या माहितीनंतर पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला। पोलिसांनी काही वेळातच आरोपी दत्तात्रय गाडेला चारही बाजूने घेरलं। जवळजवळ 100 जणांची जी टीम आहे, 100 जणांची टीम खरं तर या दत्तात्रय गाडीला पकडण्यासाठी उसाच्या शेतामध्ये खरं तर पाठवण्यात आली होती। त्याचसोबत ड्रोनद्वारे सुद्धा या परिसरामध्ये जो गाडी आहेत त्या गाडीचा शोध खरं तर एकत्र या ठिकाणी होत होता। दत्ता बाहेर ये, तुला घेरलंय अशी उद्घोषणा ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आली। हॅलो, घाबरू नको, संजू जाधव बोलतोय मी येतो 5 मिनिटात तिथं पकडलं घे फ्रेम घे 5 मिनिटात येतो, घाबरू नको। 5 मिनिटात तुझ्यापाशी येतोय मी। आता तुझ्या संग बोलतोय ड्रोन मधून, मी येतोय तिथं बघतो, तिथंच आहे मी, घाबरू नको, मी आलोय। उद्घोषणेनंतर कॅनॉलच्या खड्ड्यात लपलेला दत्तात्रय गाडे बाहेर आला। पोलिसांनी मध्यरात्री 1:45च्या सुमारास दत्तात्रय गाडेला अटक केली। मात्र गावापासून अगदी 1 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी कॅनॉलचा हा खड्डा आहे, आपण पाहतोय याच ठिकाणी दत्ता गाडे जो आहे तो लपलेला होता। आणि ज्यावेळेस ड्रोन कॅमेराच्या मदतीनं ज्यावेळेस त्याला अनाउन्सिंग करण्यात आलं की दत्ता गाडे तू बाहेर ये, तुला सुरक्षित ठिकाणी आम्ही पोहोचू, सरेंडर कर, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलं। गावकऱ्यांनी विश्वास देण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय की त्यानंतर दत्ता गाडे जो आहे तो या ठिकाणी येऊन उभा राहिला आणि पुणे पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यामध्ये घेतलं। आरोपी ताब्यात आहे। पुढची माहिती तुम्हाला स्वारगेट पोलीस स्टेशन जिथे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्या ठिकाणी। महिलेने माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षा जास्त वेळ सर्च ऑपरेशन सुरू होतं। असित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्स मध्ये देतील। गाडीला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावच्या ग्रामस्थांची मोठी मदत झाली आहे। आरोपीचा अनेकदा बस स्थानक परिसरात वावर असल्याचं स्पष्ट झालंय। आरोपी दत्तात्रय गाडेचे बहुतांश रात्रीचं लोकेशन बस स्थानकामधलं आढळलंय। विकृतीतूनच आरोपीनं अनेकदा बस स्थानकात सावज हेरण्याचा प्रयत्न केला होता। पोलीस असल्याचं सांगून दत्तात्रय गाडे मुलींसोबत ओळख करायचा। याआधी दत्तात्रयनं 2 मुलींना जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलाय। दत्तात्रय गाडे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। याआधीही त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेची सखोल चौकशी सुरू आहे।